कळंबा तलावाच्या समोर तुमचं स्वप्नातलं घर आता रियालिटीमध्ये। कोल्हापूर शहरापासून अगदी जवळ, निसर्गाच्या कुशीत, जिथे तुम्हाला मिळते शांतता, सौंदर्य आणि सुरक्षितता। 900 स्क्वेअर फुटापासून 10,000 स्क्वेअर फुटापर्यंत रेसिडेन्शियल एनए प्लॉट्स उपलब्ध। प्रशस्त 60 ते 30 फुटी अंतर्गत रोड, स्वतंत्र 7/12 वीज कनेक्शन, वॉकिंग ट्रॅक, सुरक्षा आणि बरंच काही। अधिक माहितीसाठी आता संपर्क साधा। चंद्रांकण बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, कोल्हापूर। जयसिंगपूरमधील सुनील किसन पाथरवट या तरुणाचा धारधार शस्त्रानं वार करून निर्घृण खून केला होता। मंगळवारी रात्री लक्ष्मीपूजन झाल्यानंतर मध्यरात्री ही घटना घडली। ऐन दिवाळी सणात झालेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती। दरम्यान या घटनेनंतर जयसिंगपूर पोलीस आणि स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेनं संयुक्तपणे तपास सुरू केला। या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी शेखर पाथरवट, सागर कलगुटकी यांना तमदलगे इथून, तर विजय पाथरवट आणि संजय पाथरवट यांना चौंडेश्वरी फाटक इथून शिताफीनं अटक केली आहे। या चौघांनी खुनाची कबुली दिली आहे, मात्र खुनाचं कारण अस्पष्ट आहे। या चौघांना जयसिंगपूर न्यायालयात हजर केलं असता त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान या खून प्रकरणी पसार असलेल्या अन्य दोघांचा पोलीस शोध घेत आहेत। स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, जयसिंगपूर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार निलेश मांजरे, ताहिर मुल्ला, महेश खोत, संजय कुंभार, रहिमान शेख आदींनी या कारवाईत सहभाग घेतला।